नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। सरळ सेवा भरती 2025 ची ही नवीन अपडेट असणार आहे। यामध्ये संपूर्ण जे पत्र आलेले आहे त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। इथे 250 पदांवर भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, याबाबतची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील, सर्वात पहिले त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, पोलीस भरती आणि कोणत्याही सरळ सेवेचे जे भरतीचे अपडेट असतात ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता याचे जे पत्र जाहीर झालेलं आहे, जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण इथे बघूया। तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आहे। दिनांक 1 जुलै 2025 ला प्रसिद्ध झालेला आहे। त्याबाबतचा ज्या व्यक्तीने हे इथे अप्लाय केलेला आहे त्याची इथे इन्फॉर्मेशन आहे। त्याचबरोबर विषय काय, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये दाखल अर्ज करण्याबाबत दिनांक 10/5/2025 ला केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता की काय काय त्यांनी विचारलंय। महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये दाखल संदर्भाधीन अर्ज या कार्यासनास दिनांक 10/6/2025 रोजी प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर इथे दिलेला आहे, संदर्भाधीन अर्जान्वये मागील केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की पुरवठा निरीक्षक गट क या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने अद्ययावत माहितीसाठी विभागाच्या www.mahafut.gov.in या संकेतस्थळाचे कृपया अवलोकन करावे। तसेच सद्यस्थितीत क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षक गट क या संवर्गातील मंजूर पदांपैकी सरळ सेवेच्या कोट्यात साधारण 250 रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे जे रिक्त पदाची जी माहिती यांनी दिली आहे ते 250 पदे यांच्याजवळ रिक्त आहेत। तसेच वरील माहितीने आपले समाधान न झाल्यास श्री पूजा मानकर प्रथम अलिपीय अधिकारी तथा अवर सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मादाम कामामार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत प्रथम अपील दाखल करू शकता। जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारची अपील करायचं आहे तर ही जाहिरात जेव्हापासून हे पत्र प्रसिद्ध झाले आहे तेव्हापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्ही दाखल आपलं करू शकता। त्याचबरोबर ही इन्फॉर्मेशन होती विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की जे आहे जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनतर्फे आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जो विभाग आहे तो अन्न नागरी पुरवठा विभाग आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इथे 250 पदांवर तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते भरती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही आपल्या तयारीला चालू ठेवा आणि हे भरती जशी लगेच आली, ऑफिशियल नोटिफिकेशन जसं आलं तसं याची इन्फॉर्मेशन पूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे। म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।